यानंतर पुढची मोठी बातमी आहे जरांगे पाटलांसंदर्भातली। सरकार जरांगेंच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे आणि त्यांनी संयम बाळगावा। त्यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर आमचं सरकार शांत बसलेलं नाही। रोजच्या रोज आम्ही आढावा घेतोय, बैठका घेतोय असं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। 13 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम जरांगे पाटील यांनी दिलेला होता। त्यावर आता आज शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे। आपण या ठिकाणी बघितलं की प्रचंड प्रमाणात मुळात जरांगे पाटील साहेबांना मी भेटलो त्यावेळी त्यांना 2 महिन्याचा वेळ आम्ही मागितलेला होता, परंतु त्यांनी 1 महिन्याचा कालावधी त्यावेळी दिला। 1 महिन्यामध्ये त्यांना भेटून आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही। यानंतर पुढची मोठी बातमी आहे जरांगे पाटलांसंदर्भातली। सरकार जरांगेंच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे आणि त्यांनी संयम बाळगावा। त्यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर आमचं सरकार शांत बसलेलं नाही। रोजच्या रोज आम्ही आढावा घेतोय, बैठका घेतोय असं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। 13 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम जरांगे पाटील यांनी दिलेला होता। त्यावर आता आज शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे। आपण या ठिकाणी बघितलं की प्रचंड प्रमाणात मुळात जरांगे पाटील साहेबांना मी भेटलो त्यावेळी त्यांना 2 महिन्याचा वेळ आम्ही मागितलेला होता, परंतु त्यांनी 1 महिन्याचा कालावधी त्यावेळी दिला। 1 महिन्यामध्ये त्यांना भेटून आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।